काडीपेटीने गॅस पेटवत जाऊ नको अशा बऱ्याच जणी मला म्हटल्या, पण मी म्हटलं आता आमच्याकडे आहे गोबर गॅस, काडीपेटीने पेटवल्याशिवाय मला ऑप्शनच नाहीये. पण मला माहितीच नव्हतं की इलेक्ट्रिक लायटर सुद्धा मिळतो. खूप जणींच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर मी सुद्धा तो ऑर्डर केला आणि एक लायटर आणि त्यासोबत एक चार्जर सुद्धा मला इथे मिळालाय. याची पुढची जी साईड आहे ना ती एकदम फ्लेक्झिबल आहे. आता याला मी चार्जिंग लावून ठेवलंय, चार्जिंग झाल्यानंतर आपण चेक करून बघूया. आता आज माझा आहे उपवास, काल होता सोमवार, आज आहे एकादशी, तर म्हटलं चला भगरीचे डोसे बनवूयात. 1 कप भगर घेतल्यानंतर पाव कप मी साबुदाणा घेते, त्याला व्यवस्थित धुवून मी भिजत घातले. 3 ते 4 तास भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी त्याला व्यवस्थित बारीक करून घेतलं. हे पीठ ना आपल्याला थोडंसं पातळच ठेवायचं असतं, तेव्हाच आपले डोसे व्यवस्थित बनतात. आणि आता आपला लायटर आपण चेक करून बघूया. आणि गॅस इथे पेटलेला आहे, गोबर गॅस कमी चालतोय, त्यामुळे जो LPG गॅस आहे ना त्यावरती डोसे बनवते. आणि आधी मी तूप लावून घेतलं आणि अशा पद्धतीनेच आपल्याला ते पसरावं लागतं. व्यवस्थित पचला डोसा की व्यवस्थित निघतो सुद्धा. काही जण याला घावन म्हणतात, पण आमच्याकडे डोसेच म्हणतात. आणि दुपारी अशा पद्धतीने झोपणं आम्हीचं आज सुरू होतं. संध्याकाळी मी दिवाबत्ती करतच होते, तर म्हटलं चला दिवा सुद्धा या लायटरने पेटतोय का हे आपण चेक करून बघूया. आणि पटकन दिवा सुद्धा पेटला. तर दिवाळीत वगैरे ना याचा खूप जास्त वापर होईल, कारण पंत्या आपल्याला खूप जास्त पेटवायच्या असतात. तुम्ही कधी असे भगरीचे डोसे बनवलेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.